अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी आहे आणि यंदाची गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण या दिवशी तब्बल 56 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्लभ राजयोग जुळून येत आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली जाते. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा सर्वात मोठा सण मानला जातो. वर्ष 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी आहे. यंदाची गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण या दिवशी तब्बल 56 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्लभ राजयोग जुळून येत आहे. या अद्भुत संयोगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. चला तर मग गुरुपौर्णिमा 2026ची तारीख, शुभमुहूर्त आणि या दुर्लभ राजयोगानंतर सर्वाधिक लाभ मिळणाऱ्या 6 भाग्यशाली राशी आज आपण पाहणार आहोत. त्यात तुमची कोणती रास आहे नक्कीच कमेंट करून सांगा. 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:18 सुरू होणार आहे आणि तिचा समापन 29 जुलै रोजी रात्री 8:05 होईल. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सत्यनारायण व्रत आणि गुरुपूजनाची अत्यंत उत्तम वेळ सकाळी 5:41 ते 9:47 पर्यंत असेल. या शुभ काळात गुरूंचे पूजन, मंत्रजप आणि कथापाठ करणे अत्यंत फलदायी ठरेल. 56 वर्षांनंतर जुळून आलाय दुर्लभ राजयोग. यंदा गुरुपौर्णिमेवर सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होत आहे. यासोबतच शश राजयोग आणि हंस राजयोग यासारखे शुभ संयोग देखील प्रभावी राहतील. हे मोठे राजयोग एकाच वेळी एकत्र आल्यामुळे बौद्धिक क्षमता, करिअरमधील प्रगती आणि मान-सन्मान यामध्ये जबरदस्त वाढ होण्याचे योग आहेत. गेल्या 56 वर्षात या पावन पर्वावर ग्रहांची अशी दुर्लभ स्थिती कधीच एकत्र आलेली नव्हती. या 6 राशींना बंपर लाभ मिळणार आहेत. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या जातकांसाठी ही गुरुपौर्णिमा करिअर आणि व्यवसायात नवीन मार्ग उघडून देईल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांची मोठी प्रशंसा होईल. पुढची रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत मजबूती घेऊन येणार आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशीच्या जातकांच्या मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होणार आहे. नोकरदार वर्ग असलेल्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. पुढची रास आहे धनु. धनु राशीच्या जातकांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर असेल. गुरु आणि सूर्याच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. समाजात तुमच्या कार्याची स्तुती होईल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. पुढची रास आहे मकर. मकर राशीच्या जातकांसाठी या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. जुन्या गुंतवणुकीतूनही मोठा फायदा मिळू शकतो. मानसिक शांतता आणि कौटुंबिक सहकार्यामुळे तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वादविवादापासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. नोकरीच्या निमित्ताने शैक्षणिक प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. मित्र आणि जवळच्या व्यक्तींच्या पूर्ण सहकार्यामुळे तुम्ही कोणत्याही मोठ्या अडचणीवर सहज मात करू शकाल. यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दुर्लभ राजयोग आयुष्यात सुखसुविधा वाढवणारा ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आई-वडील आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने
तुमची रखडलेली कामे पुन्हा मार्गाला लागतील. बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी अनेक उत्तम संधी तुमच्या हाती नक्कीच येणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या तरुणांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. या काळात परीक्षेत मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.